हितचिंतक मायबाप मतदाराच्या तुम्हा सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र, जय सप्रेम, जय भीम. मी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक सचिन संगीता सुरेश डोंगरे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल, फेसबुक, इंस्टाग्राम, माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आतापर्यंत निवडून आल्यापासून एक नगरसेवक म्हणून आणि नगरसेवक पदाला शोभेल अशी सर्व कामं केली आहेत आणि ती तुमच्यासमोर सादरही केलेली आहेत. आतापर्यंत जितकं शक्य आहे चांगली कामं मी केलेली आहेत. सर्वात प्रथम आरोग्याची कामं मी चांगली केलेली आहे. साफसफाई खूप चांगलेली आहे. आज या हनुमान मंदिर होती, सकाळी एक प्रकार चांगला घडला माझ्या आयुष्यात. बोलतात ना, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. टार्गेट करण्यात आलेलं आहे मला, या सचिन डोंगरेला, पण झालं उलट. त्या गोष्टी मला माहीत सुद्धा नव्हत्या, आतल्या काही त्या मला माहिती पडल्यात. आता त्याच्या कामाला मी लागणार आहे. परिणाम असा झाला, जो मी पाठपुरावा करत होतो आतापर्यंत सफाईला घेऊन, साफसफाईला घेऊन, छान झालं. सगळ्यात पहिलं हजेरी पॉईंट मी चांगल्या ठिकाणी हलवलेलं आहे. त्याच्यानंतर जी लोक वारंवार सुट्ट्या घेत होते, म्हणजे आपल्या मूडमध्ये आलं तर कामावर यायचं, नाही तर मग कारण द्यायची माझी तब्येत बरी नाही वगैरे वगैरे, चला ठीक आहे, सगळं मान्य आहे त्यांचं आपल्याला. ती माणसं आता चांगली काम करायला लागलेली. त्याच्यानंतर काही लोक असे होते कर्मचारी जे हजेरी लावायचे, थंबचा प्रकार आहे, थंब लावायचे निघून नमस्कार, थंब लावायचे निघून जायचे, वाटेल ते काम करायचं. ते पण कंट्रोलमध्ये आले, ते पण आता व्यवस्थित काम करतात. तुम्ही नोटीस करा, वॉर्ड क्रमांक 11 मध्ये पूर्वी किती मॅनपॉवर तुम्हाला दिसायचा साफसफाई करताना आणि आता किती मॅनपॉवर दिसतं. आता प्रामाणिकपणे काम होतंय. जेवढं शक्य आहे चांगलं काम मी करायचा प्रयत्न केला, पण अजूनही खूप चांगली कामं मला करायची. साफसफाईला घेऊन तर झालेच आहे. नाले सफाई, त्याच्यानंतर सार्वजनिक टॉयलेट बघा, सार्वजनिक शौचालय जेवढे पण आहेत व्यवस्थित करतोय. जेवढं त्यांच्याही म्हणजे फॉलोअप माझा चांगला आहे. कुठेही मी डिले करत नाही, कुठे शांत बसलेलो नाही, एक दिवसही सुट्टी मी घेत नाहीये. जेवढं शक्य आहे तेवढं मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय. मला तुमच्या सर्वांची ना एक मदत पाहिजे, म्हणून मी आज तुमच्या समोर आलोय. मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्या मोबाईलमध्ये एक ॲप येतो, GPS कॅमेरा म्हणून. प्लीज तो GPS कॅमेरा ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि जिथे कुठे तुम्हाला असा प्रकार दिसेल, जिथे तुम्हाला घाण दिसेल, जिथे कचरा दिसेल, जिथे तुम्हाला वाटेल की नालेसफाई व्यवस्थित होत नाहीये, कुठे गटर तुंबलंय, कुठे गटाचं झाकण तुटलंय, काही गोष्ट तुम्हाला साफसफाईच्या माध्यमातून तुम्हाला वाटलं या गोष्टीमध्ये की नाही होत आहे, तर त्याचा तुम्ही फोटो काढा आणि प्लीज मला पाठवा. माझा नंबर आहे 9029292804. या नंबरवरती तुम्ही मला पाठवू शकता. लगेच ॲक्शन होणार त्याच्यावर. अजून खूप कामं बाकी आहेत आरोग्याला घेऊन, फक्त साफसफाईच नाही आहे. आरोग्याला घेऊन खूप चांगली चांगली कामं आहेत. औषध फवारणी व्यवस्थित होते आहेत. अजूनही गोष्टी माझ्या बाकी आहेत, ते तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसणारच आहे. शिक्षणाला घेऊन माझ्याकडे काही प्लॅन आहेत, काही गोष्टी आहेत मला करायच्या आहेत. आता सध्या मी जॉब शोधतोय मुलामुलींसाठी, जे शिकलेले आहेत चांगले पण घरी बसलेले आहेत, त्यांच्यासाठी मी प्रयत्न करतोय. बँकेमध्ये चांगले चांगले जॉब आहेत. अजूनही कोणाला जॉब पाहिजे असतील तर माझ्याकडे आहेत, ते करतोय. अजून खूप जेवढं सुंदर होईल ते करायचं आहे. त्याच्यानंतर माझ्या काही नगरसेवक निधी आहे, प्रभाग समिती निधी आहे. खूप कामं बाकी आहेत, खूप. मला तुमच्या मदतीची गरज आहे. प्लीज तो GPS कॅमेरा जो ॲप आहे तो डाउनलोड करा. त्या ॲपमध्ये जाऊन फोटो काढा. जिथे तुम्हाला चुकीचं वाटेल, काही मग ती कुठलीही गोष्ट असू दे, कुठली म्हणजे कुठली, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी नेहमीच भेटत जाईल माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्हाला मी वारंवार एक रिक्वेस्ट करत राहील. प्लीज मला तेवढी मदत करा. मला तुमच्या मदतीची गरज आहे. धन्यवाद.